ओके, तर लास्ट टाइम आपण शंटचा फॉर्म्युला काढलेला होता. आता हा शंटचा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. S इज इक्वल टू IG अपॉन I मायनस IG इंटू G. ओके, आता युजेस ऑफ शंट इन ॲमीटर काय आहे? ओके, म्हणजे हा शंट वापरल्यामुळे फायदे काय होणार आहेत? फर्स्ट यूज ऑफ द शंट इज दॅट shunt diverts large portion of the total current by providing the alternative path. कारण शंट हा गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल मध्ये जोडलेला असल्यामुळं मोस्ट ऑफ द करंट कुठून पास होतो? शंट मधून पास होतो. and therefore only small amount of current passes through the galvanometer, and therefore galvanometer is protected from any damage. Okay, so large part of current काय होणार आहे? large part of current passes through shunt, and only small part passes through galvanometer. Hence galvanometer is protected from any damage. Galvanometer is protected from damage. Okay, so this is the first use of this shunt. Okay, त्याच्यानंतर सेकंड यूज काय असणार आहे शंटचा? तर सेकंड यूज काय असणार आहे बघा. तर शंट मुळे काय होणार आहे? आपण लार्ज करंट मेजर करू शकतो. दॅट शंट इन्क्रीजेस द रेंज ऑफ द करंट मेजरमेंट. ओके, शंट increases range of current measurement. Shunt increases range of current measurement, hence we can measure large current. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे shunt is connected in parallel combination, and therefore due to parallel combination of shunt with the galvanometer, total resistance decreases. Okay, so due to parallel combination of shunt with galvanometer, काय होणार आहे? रेजिस्टन्स decreases and we can measure current more correctly. Okay, so these are the uses of the shunt. या पद्धतीने हे शंटचे युजेस आहेत. युजेस ऑफ शंट इन द ॲमीटर. आता किती फ्रॅक्शन ऑफ करंट जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार आणि किती फ्रॅक्शन शंट मधून पास करणार? ओके, त्याचं पण कॅल्क्युलेशन करूया. ओके, ते कॅल्क्युलेशन कसं येणार लक्षात घ्या. fraction of current passing through galvanometer. fraction of current passing through the galvanometer आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर हे कसं काढता येईल बघा.
आता शंट आणि गॅल्व्हॅनोमीटर हे काय असतात, पॅरलल कॉम्बिनेशन असतात. आणि पॅरल कॉम्बिनेशन मुळे काय होतं, वन्स अगेन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द शंट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅल्व्हॅनोमीटर येणार ना. ओके, हीच टेक्निक इथं आपल्याला वापरायची आहे. पुन्हा एकदा बघा, इथं फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर अँड शंट असं दोन्ही लिहूया आणि दोन्हीचा आन्सर काढूया आपण. गॅल्व्हॅनोमीटर अँड द शंट. ओके, त्याच्यामध्ये वन्स अगेन लेट यस म्हणजे काय, शंट रेझिस्टन्स. त्याच्यानंतर जी म्हणजे काय असणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स. ओके, गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स. आय म्हणजे काय असणार आहे, टोटल करंट टू बी मेजर्ड. आयजी म्हणजे काय, टोटल करंट मधला किती पोर्शन गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होतोय. ओके, करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर किंवा त्यालाच फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आपण म्हणू शकतो. आणि आय एस म्हणजे काय असणार आहे, करंट थ्रू शंट असेल सपोज. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आय जो टोटल करंट आहे तो काही पोर्शन गॅल्व्हॅनोमीटर मधून जातो आणि काही पोर्शन शंट मधून जातो. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर, देअरफॉर वी कॅन राईट आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस येणार आहे. आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. ओके, आणि देअरफॉर आय एस इज इक्वल टू काय येणार आहे, आय मायनस आय जी येणार, और आय जी इज इक्वल टू काय येणार आहे, आय मायनस आय एस येणार. बरोबर ना. आय जी काढायचं असेल तर आय मायनस आय एस करावं लागेल आणि आय एस काढायचं असेल तर आय मायनस आय जी करावं लागणार. ओके, आता पॅरल कॉम्बिनेशन मुळे काय होणार बघा, इथं ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन, ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन मुळे काय होणार आहे, जेवढा पीडी गॅल्व्हॅनोमीटरला तेवढाच पीडी शंटला असणार आहे. पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू पीडी अक्रॉस शंट असणार. ओके, आता पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय असणार आहे, आय जी इंटू जी असणार. आणि पीडी अक्रॉस शंट म्हणजे काय असणार आहे, आय एस इंटू एस. कारण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, करंट इंटू रेझिस्टन्स, करंट इंटू रेझिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, तर आता इथं काय करूया, आय जी डिवायडेड बाय आय पाहिजे ना आपल्याला. मग हे आय एस मी रिप्लेस करतो. आय एस कुठल्या फॉर्म्युल्याने रिप्लेस करणार, आय एस इज इक्वल टू आय मायनस आय जी आहे. सो देअरफॉर आय जी इंटू जी, आय एस रिप्लेस केलं तर काय येणार आहे, आय मायनस आय जी इंटू एस. ठीक आहे, एस ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, आय जी इंटू जी इज इक्वल टू आय इंटू एस मायनस आय जी इंटू एस. ओके, आता आय जीच्या टर्म एका साईडला घेतो, तर काय होणार आहे, आय जीची टर्म LHS ला घेतली तर काय होणार आहे, आय जी इंटू जी लेफ्ट हँड साइड ॲज इट इज प्लस आय जी इंटू एस इज इक्वल टू आय इंटू एस येणार. आय जी जर याच्यामध्ये कॉमन काढलं तर राहणार जी प्लस एस इज इक्वल टू आय इंटू एस. अँड देअरफॉर आय जी डिवायडेड बाय आय म्हणजे काय, फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू दी गॅल्व्हॅनोमीटर येणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, एस अपॉन एस प्लस जी येणार. हे लक्षात येते का बघा, म्हणजे टोटल करंट मधला किती करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार याला फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर असं म्हणायचं. आय जी बाय आय इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी, म्हणजे याच्यावरचे न्यूमरिकल्स येऊ शकतात. ओके, म्हणजे एस आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल आणि विचारलेलं असेल की किती फ्रॅक्शन, किती पर्सेंट विचारलं तर इंटू 100 करायचं, किती फ्रॅक्शन विचारलं तर आय जी बाय आय कॅल्क्युलेट करायचं. सिमिलरली किती फ्रॅक्शन शंट मधून पास होणार ते कसं कॅल्क्युलेट करणार, सेम स्टेप्स सगळ्या कराव्या लागतील, सेम स्टेप्स. ओके, पुन्हा एकदा बघा, ड्यू टू
पॅरलल कॉम्बिनेशन सेम स्टेप्स येणार आहे. ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन काय होणार आहे, पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर is equal to PD across shunt. PD across galvanometer is equal to PD across shunt. म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे, IG into G is equal to काय येणार आहे, IS into S येणार. आता मला इथं IS by I पाहिजे, त्याच्यामुळे IG ला रिप्लेस करतो. आता IG म्हणजे काय असतं, I minus IS असतं, into G is equal to IS into S. ओके, जी ना आतमध्ये इथं मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटमध्ये, I into G मायनस IS into G इज इक्वल टू IS into S. आता IS into G राईट हँड साईडला नेतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला फक्त I into G राहील आणि राईट हँड साईडला IS into S प्लस IS into G. सो IG into G इज इक्वल टू काय होणार आहे, IS जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये S प्लस G राहणार आहे. अँड देअरफोर IS डिवायडेड बाय IS डिवायडेड बाय I इज इक्वल टू काय येणार आहे, G अपॉन S प्लस G. ओके, दिस इज द फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू द शंट येणार आहे. ओके, म्हणजे फरक बघा, इक्वेशन लक्षात ठेवायला, फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे. IG बाय आयचा फॉर्म्युला असतो S अपॉन S प्लस G आणि IS बाय आयचा फॉर्म्युला असतो G अपॉन S प्लस G. ओके, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा फ्रॅक्शन काढायचा असेल तर न्यूमरेटरला शंट घ्यायचा आणि शंटचा फ्रॅक्शन काढायचा असेल तर न्यूमरेटरला गॅल्व्हॅनोमीटर घ्यायचा आहे. ओके, आता या शंटचा आणखी एक फॉर्म्युला काढूया. या शंटचा फॉर्म्युला इथंच लिहितो. आता शंटचा आणखी एक फॉर्म्युला काय येणार बघा, इफ I इज इक्वल टू N टाइम्स IG जर असेल, म्हणजे थोडक्यात काय झाली, दॅट इज रेंज इज मेड N टाइम्स, रेंज इज मेड N टाइम्स, असा त्याचा मिनिंग झाला. रेंज N टाइम्स करतोय म्हणजे काय, सुरुवातीला IGच करंट आपण मेजर करत होतो, आता N टाइम्स IG करंट मेजर करणार, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात करंट मेजरमेंटची रेंज काय केली आपण, सपोज N टाइम केली, म्हणजे I इज इक्वल टू N टाइम्स IG असेल तर काय होणार, देन इथं I इज इक्वल टू काय ठेवतो मी, NIG ठेवतो आणि आपल्याला एक शॉर्टकट फॉर्म्युला मिळेल, S इज इक्वल टू IG डिवायडेड बाय I म्हणजे NIG मायनस IG इंटू G. अँड देअरफोर शंटचा आणखी एक फॉर्म्युला येईल, IG कॅन्सल, G डिवायडेड बाय N मायनस 1. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला फॉर दी शंट. म्हणजे डायरेक्टली काही क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं की रेंज सपोज N टाइम्स केली, किंवा अनेक वेळा सपोज सुरुवातीला 1 एम्पियर करंट मेजर करत होतं, आता 10 एम्पियर मेजर करायचं आहे, तर कितीचा शंट जोडावा लागेल असा क्वेश्चन असतो. 1 एम्पियरचं 10 एम्पियर मेजर करायचं म्हणजे N डायरेक्टली 10 तुम्हाला लक्षात येतं. सो N इज इक्वल टू 10 ठेवलं तर G अपॉन 10 मायनस 1 म्हणजे G बाय 9. असं आपण तोंडी कॅल्क्युलेशन देखील शंटचं करू शकतो. लक्षात येत आहे, शंटचं आपण तोंडी कॅल्क्युलेशन देखील करू शकतो. कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला IG ची व्हॅल्यू दिलेली असणार आणि I ची व्हॅल्यू दिलेली असणार. IG म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्तीत जास्त किती करंट आपण पास करू शकतो, आणि I म्हणजे काय, किती करंट मेजर करायचं आहे त्याची व्हॅल्यू पण दिलेली असते. ओके, डायरेक्टली डिव्हिजन करायचं ना, I बाय IG करायचं आणि N काढायचं, आणि N एकदा आलं की डायरेक्टली G आपण N मायनस 1 डायरेक्ट फॉर्म्युला देखील यूज करू शकता. ओके, अदरवाइज हा फॉर्म्युला. म्हणजे एमिटर्सशी रिलेटेड किती फॉर्म्युले आपण स्टडी केले बघा. हे बघा, फॉर्म्युली ऑफ एमिटर, एमिटरचे फॉर्म्युले. त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला कुठला, शंटचा फॉर्म्युला, IG अपॉन I मायनस IG इंटू G. ओके, IG अपॉन I मायनस IG इंटू G, किंवा याचाच शॉर्टकट फॉर्म्युला काय येतो दुसरा, G डिवायडेड बाय N मायनस 1. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला म्हणजे IS बाय I
किंवा IG बाय आय. IG बाय आय म्हणजे फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू दी गॅलव्हॅनोमीटर. त्याचा फॉर्म्युला काय येतो? S अपॉन S प्लस G येतो. आणि फोर्थ फॉर्म्युला म्हणजे IS बाय आय. तो फॉर्म्युला काय आहे? G अपॉन S प्लस G. सो एवढे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले तर ॲमीटरचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह होतात. यू कॅन सॉल्व्ह ऑल दी प्रॉब्लेम्स ऑफ दी ॲमीटर. ओके, आता इथं क्वेश्चन एक बघूया ॲमीटरचा क्वेश्चन. क्वेश्चन दॅट इज गिवन इन द बुक. अ गॅल्व्हॅनोमीटर हॅज रेझिस्टन्स ऑफ 100 ओहम. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स दिलाय. आता गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे अगोदर. दिस इज एक्झाम्पल 9.8. सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 9.8. तर याच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स किती दिलाय? इट इज 100 ओहम दिलाय. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा. इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज. फुल स्केल डिफ्लेक्शन करंट म्हणजेच IG. त्याच्यामुळे हा वर्ड लक्षात ठेवा. इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन करंट म्हणजे IG. दॅट इज 100 मायक्रो एम्पियर. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्तीत जास्त आपण 100 मायक्रो एम्पियर करंट पास करू शकतो. What shunt resistance should be added so that the ammeter can have range of 0 to 10 milliampere. म्हणजे 0 to 10 milliampere म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू फक्त लिहायची इथं. म्हणजे 10 milliampere पर्यंतचा करंट आपल्याला मेजर करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला कितीचा शंट जोडावा लागेल. आता हे दोन्ही मेथडनं सोडवता येतं. एक म्हणजे नॉर्मल मेथड आणि दुसरी शॉर्टकट मेथड. तर सुरुवातीला फर्स्ट फॉर्म्युला वापरूया. तर रिक्वायर्ड शंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर आन्सर कसं येणार बघा. रिक्वायर्ड शंट इज गिवन बाय फॉर्म्युला IG अपॉन I मायनस IC इंटू G. सो दिस इज वन मेथड. IG ची व्हॅल्यू आहे 100 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 100 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय I किती आहे 10 इंटू 10⁻³ मायनस IG म्हणजे 100 इंटू 10⁻⁻6 इंटू कॅपिटल G दॅट इज 100. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं. 100 न्यूमरेटर ॲज इट इज ठेवतो. 100 इंटू 10⁻⁻6 इंटू 100 ॲज इट इज. डिनॉमिनेटरचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. इथं काय करूया 10⁻⁻6 कॉमन काढूया. 10⁻⁻6 कॉमन काढायचं म्हणजे काय करायचं 10⁻⁻6 न पहिल्या आणि दुसऱ्या टर्मला डिवाइड करायचं. लक्षात येते. 10⁻⁻6 न डिवाइड करायचं म्हणजे 10⁻⁻6 बाहेर काढायचं म्हणजे काय करायचं 10⁻⁻6 न पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला डिवाइड करायचं. पहिल्या टर्मला जर डिवाइड केलं तर साईडला डिवाइड करून बघूया. 10 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻⁻6 केलं तर 10 इंटू 10⁻³ येणार म्हणजे किती येणार 10,000 येणार. बरोबर आहे ना. 10 इंटू 10⁻³. लक्षात येते मी काय केलं मायनस काय होणार आहे 100. म्हणजे याच्यामध्ये जी तुम्हाला मायनस मध्ये जास्त पॉवर जी दिसते ना डिनोमिनेटरला ती बाहेर काढायची. हे लक्षात ठेवायचं. आता बघा शंट इज इक्वल टू न्यूमरेटरला आता 10⁻⁻6 10⁻⁻6 कॅन्सल होणार आणि 100 इंटू 100 म्हणजे 10⁻⁴ येणार न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला बघा 10,000 मायनस 100 10,000 मायनस 100 म्हणजे काय होणार आहे दॅट इज 9,900 होणार आहे. ओके, मग आता 9,900 ओके मग ह्या मी परत असं लिहू शकतो 10 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 9.9 इंटू 10⁻³ बरोबर आहे ना. 10⁻⁴ म्हणजे 10 इंटू 10⁻³ आणि 9.9 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻³ 10⁻³ पण कॅन्सल होईल आणि 10 डिवायडेड बाय 9.9 ओहमचा रेझिस्टन्स आपल्याला तिथं जोडावा लागेल. 10 डिवायडेड बाय 9.9 किंवा 100/99 लिहिला तरी चालेल. याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काढावं लागेल. सो दिस इज द फर्स्ट मेथड. ही थोडीशी डिफिकल्ट वाटते मेथड. दुसरी मेथड इझी आहे. ओके, अल्टरनेटिव्ह मेथड.
अल्टरनेटिव्ह मेथड मध्ये काय करायचं, सुरुवातीला एन कॅल्क्युलेट करायचा. एन कसा कॅल्क्युलेट करायचा, एन म्हणजे आय बाय आय जी काढायचं. आय किती आहे 10 इंटू 10⁻³ 10 मिली अँपियर मेजर करायचं ना, आणि आय जी म्हणजे 100 इंटू 10⁻⁻6 म्हणजेच मी इथं असं लिहू शकतो 10⁻², बरोबर आहे ना. 10 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻² डिवायडेड बाय 100 इंटू 10⁻6 म्हणजे 10⁻⁻4. म्हणजे एन तुमचं येणार 10⁻² मायनस 10 म्हणजे 10⁻² डिवायडेड बाय 10⁻⁻4 म्हणजे काय होणार -2 -4 म्हणजे हे किती होणार आहे 10⁻² येणार, बरोबर आहे ना. 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन 10⁻² म्हणजे थोडक्यात 100 झाला 100. आणि रिक्वायर्ड शंटचा फॉर्म्युला काय असतो, G/n-1 दॅट इज G डिवायडेड बाय G ची व्हॅल्यू किती आहे 100 आहे, डिवायडेड बाय n-1 म्हणजे 100 - 1 म्हणजे आन्सर येणार आहे 100/99 ओहम. असं सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. ठीक आहे, दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. म्हणजे अगोदर एन काढायचं, आय बाय आय जी करायचं आणि G/n-1 करायचं. अदरवाईज हा फॉर्म्युला वापरला तरी आन्सर तेच येणार आहे. Example, next example is 9.9. Example 9.9. Example 9.9 मध्ये काय दिलंय बघा, what is the value of shunt? Once again shunt is to be calculated. Shunt resistance that allows 20% of main current through the galvanometer. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून किती करंट पास झाला पाहिजे 20%. 20% म्हणजे 20/100 म्हणजेच किती येणार आहे 1/5. म्हणजे कितीचा शंट जोडल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर मधून 20% करंट पास होईल, दॅट इज 1/5 करंट पास होईल. इथे गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स दिलाय 99 ओहम. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय फॉर्म्युला माहित आहे, IG डिवायडेड बाय आय इज इक्वल टू, आता IG बाय आय काढायचं असेल तर S/S+G करायचं असतं. सो लेफ्ट हँड साइडला 1/5 लिहितो, त्याची व्हॅल्यू माहित आहे. S कॅल्क्युलेट करायचं आहे, डिवायडेड बाय S+99. आता हे मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो S+99 LHS ला 1 ला मल्टिप्लाय होणार, S+99 इज इक्वल टू काय होणार आहे 5S होणार. ठीक आहे, आणि आता हे S इकडं पलीकडे नेलं तर 99 इज इक्वल टू 5S मायनस S म्हणजे 4S होणार. And therefore shunt is 99 divided by 4. So किती येणार 24.75 ओहम. दॅट इज युअर आन्सर. म्हणजे किती ॲमीटरचे प्रॉब्लेम्स किती इझी आहेत बघा, खूप म्हणजे खूप इझी आहेत. ओके, सो 24.75 ओहम दॅट विल बी द आन्सर. हा, आता हा झाला गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन. आता बघायचं आहे गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन. ओके, आता त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पहिला क्वेश्चन तोच असणार आहे की गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली व्होल्टेज मेजरमेंट साठी का वापरू शकत नाही. तर सेम त्याचे कारण येणार आहेत. पहिलं कारण काय, गॅल्व्हॅनोमीटर कॅन मेजर ओनली स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स, लार्ज स्पीड कॅन नॉट बी मेजर. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जो आहे, आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असतो आणि त्या मानानं गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स काय आहे खूपच कमी आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे, देअर विल बी एरर इन द मेजरमेंट ऑफ PD. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेम तीच येणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर कॉइल इज डेलिकेट अँड इफ लार्ज करंट सडनली पासेस थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर इट कॅन गेट डॅमेज्ड. सो देअरफॉर गॅल्व्हॅनोमीटर is required to be converted into voltmeter.
सो इथं असा क्वेश्चन येऊ शकतो, what is the necessity of converting galvanometer into voltmeter? What is necessity? अगोदर व्होल्टमीटर म्हणजे काय ते अगोदर बघूया. व्होल्टमीटर म्हणजे काय असतं? व्होल्टमीटर व्होल्टमीटर म्हणजे काय असणार आहे? वन्स अगेन इट इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. ओके, इट इज an electrical device which can measure potential difference between any two points. ओके, कुठल्याही दोन पॉइंट मधला पीडी पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा असेल किंवा एखाद्या रेझिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे मेजर करण्यासाठी काय करतो आपण? व्होल्टमीटर यूज करतो. ओके, त्याचबरोबर आता पीडी जर मेजर करायचा असेल तर काय करावं लागतं? त्या रेझिस्टन्सला पीडी कसा जोडावा लागतो? पॅरलल जोडावा लागतो. म्हणजे ॲमीटर हा कसा जोडायचा असतो? सिरीज मध्ये नेहमी, आणि व्होल्टमीटर हा नेहमी पॅरल मध्ये जोडायचा असतो. ओके, टू मेजर पीडी, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए रेझिस्टर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रेझिस्टरचा पीडी आपल्याला मेजर करायचा आहे. टू मेजर पीडी ऑफ ए रेझिस्टन्स, व्होल्टमीटर काय करतोय आपण? व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड पॅरलल टू इट. ओके, त्या रेझिस्टन्सला पॅरल मध्ये जोडायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पॅरलल एखाद्या रेझिस्टन्सला, सपोज या पद्धतीनं हा एक रेझिस्टन्स आहे आणि त्याला पॅरलल मध्ये मी काय केला? व्होल्टमीटर जोडला, तर येणारा करंट जो आहे तो काही करंट या व्होल्टमीटरच्या पाथ मधून जाण्याची शक्यता असते. आणि या व्होल्टमीटरच्या पाथ मधून जर काही करंट पुढे गेला तर सगळा करंट या रेझिस्टन्स मधून जाणार नाही आणि याचा पीडी काय होईल? मग आहे त्याच्यापेक्षा कमी होईल. बघा, म्हणजे सुरुवातीला व्होल्टमीटर लावलेला नसताना काय होणार? येणारा सगळा करंट रेझिस्टन्स मधून पास होणार. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? या रेझिस्टन्सचा आपल्याला पीडी मेजर करायचा आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, या रेझिस्टन्सचा आपल्याला पीडी मेजर करायचा आहे. आता बघा, सुरुवातीला ज्यावेळी व्होल्टमीटर लावलेला नसणार आहे त्यावेळी सगळा करंट या रेझिस्टन्स मधून जाणार आहे. आणि समजा मी आता इथं व्होल्टमीटर लावला पीडी मेजर करण्यासाठी, ओके, तर काही करंट या व्होल्टमीटर मधून जाण्याची शक्यता आहे आणि काही करंट व्होल्टमीटर मधून गेला तर रेझिस्टन्स मधून थोडासा कमी करंट पूर्वीपेक्षा जाणार, आणि थोडासा कमी करंट या रेझिस्टन्स मधून गेला तर काय होणार आहे? इथला पीडी मग काय होणार? कमी होणार. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, आयडियल व्होल्टमीटर कसा पाहिजे की व्होल्टमीटर ज्या पाथनं जोडलेला आहे त्या पाथनं अजिबात करंट पास झाला नसला पाहिजे. म्हणजे या व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असला पाहिजे? इन्फिनिटी. Okay, so voltmeter should have infinite resistance. That is the very important thing. Okay, बघा,